मला अजून वाटत नाहीये मी इचलकरंजीत पोहोचलोय, तुमचा आवाज येत नाहीये. हालेलुया, बोलो येशू मसीह की. तो स्पीकर एक साइड झालाय पण तुम्ही शांत आहेत. या सगळे उभे राहूया पटकन, एक प्रार्थना करणार आहोत आपण. आज या सायंकाळी मी प्रभूचे मनापासून आभार मानतो की त्या परमेश्वराने त्याच्या पवित्र चरणाशी आपल्या सगळ्यांना एकवटलेला आहे. आणि तो प्रभू खूप दयाळू आहे. त्या जिवंत देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद. या ख्रिसमस फेस्टिवलचं आयोजन करण्यासाठी प्रभूने खूप मोठी प्रेरणा शांतीदूत सेवा संस्थेला दिलेली आहे, ज्या माध्यमातून आपण सगळे एकत्र येऊ शकलो आहोत. याबद्दल मी देवाचे आभार मानतो. आणि विशेष करून देवाचे प्रिय सेवक अब्राम बापू आणि क्रांतिताईंचे मनापासून आभार मानतो. संपूर्ण परिवाराचे आभार मानतो. आणि जे पालक वर्ग या ठिकाणी अत्यंत परिश्रम घेताना दिसत आहेत, त्या सर्वांच्या जीवनाबद्दल देवाला धन्यवाद. या सर्वांसाठी जोरदार टाळ्या आपण वाजूया. प्रभूचा गौरव आपण करू. याला जोरदार म्हणत नाहीत आमच्या इकडे, याला हॅपी बर्थडे टू यूच्या टाळ्या म्हणतात जोरात. कम ऑन, येशूसाठी, येशूसाठी, येशूसाठी. नाही नाही नाही, येशूसाठी, येशूसाठी. या ग्राउंडवर कधी वाजल्या नसतील अशा टाळ्या, फक्त येशूसाठी. हालेलुया, बोलो येशू मसीह की. आमेन. आपण उभे असताना डोळे बंद करूया. आपण एक प्रार्थना करणार आहोत. थँक्यू लॉर्ड. हालेलुया, धन्यवाद 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 येशू. येशूचे दूत, दूत येशूचे, येशूचे दूत माझ्या भोवती, येशूचे दूत माझ्या भोवती. येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती, येशूचे दूत माझ्या भोवती, येशूचे दूत माझ्या भोवती. येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती, येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती. संकटाच्या वेळी मी धाव करीतो, संकटाच्या वेळी मी धाव करीतो. तेव्हा माझा येशू मला सहाय्य करीतो, तेव्हा माझा येशू मला सहाय्य करीतो. येशूचे दूत माझ्या भोवती, येशूचे दूत माझ्या भोवती. येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती, येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती. जेव्हा माय बापाने मला टाकिले, जेव्हा माय बापाने मला टाकिले, तेव्हा येशूने मला जवळ घेतले, तेव्हा येशूने मला जवळ घेतले. येशूचे दूत माझ्या भोवती, येशूचे दूत माझ्या भोवती. येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती, येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती, येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती. धन्यवाद 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 येशू. पवित्र पवित्र परम पवित्र थोर सनातन आमच्या स्वर्गीच्या महान गौरवी देवा, आकाश पृथ्वी आणि सर्व काही उत्पन्न करणारा आमच्या स्वर्गीय बापा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो, तुला धन्यवाद देतो. आज रात्री आम्ही तुझ्या चरणाशी आलेलो असताना आम्ही प्रार्थना करीत आहोत. प्रभू, तुझ्या वचनाच्या सामर्थ्याने आमच्याशी तू बोल. स्वर्गातून येणारी तुझी वाणी आज नव्याने आमच्या कानी पडू देत. आज रात्री प्रभू
मुंबईवरून आलेल्या पास्टरना बायबलचं किती ज्ञान आहे हे आम्ही पाहण्यासाठी इथं आलेलो नाही. तुझ्या सेवकाला पाहण्यासाठी आम्ही इथं आलेलो नाही. मानवी बुद्धीचे शब्द आम्ही ऐकण्यासाठी इथं आलो नाही. आज आम्ही आमच्या परात्पर देवाच्या भेटीसाठी इथं आलेलो आहोत. आज आमची प्रार्थना आहे प्रभू, ज्यावेळेस लोक या मंचाकडे पाहतील त्यांना तुझा दास दिसू देऊ नकोस प्रभू. त्यांना साक्षात तुझं दर्शन घडावं अशी दया आणि कृपा आज रात्री कर. स्वर्गीय सामर्थ्याने प्रत्येकाच्या हृदयाशी तू बोल. तुझं वचन आम्हाला उत्स्फूर्त आणि उत्साही करणारा असू दे. नाताळाचा आनंद ख्रिस्ताशिवाय शून्य आहे. तुझ्या उपस्थितीने हे स्थान भरून जाऊ दे प्रभू. आमच्या सेलिब्रेशनचं केंद्रस्थान तू आहेस प्रभू. तुला धन्यवाद. तू इथं आहेस. तुझे आम्ही उपकार मानतो. तू आमच्याशी बोलावस अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. जोरदार टाळ्या येशूसाठी. बोलो येशू मसीह की आमेन. आपण बसू शकता आणि हसू पण शकता, काय प्रॉब्लेम नाही. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. प्रभूचे आभार. आमेन. तुमचा आवाज खूप खोल गेलेला आहे. आमेन. हा, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. देवाच्या प्रिय लोकांनो, ख्रिसमस फेस्टिवल हा साजरा करण्यासाठी फक्त कारणीभूत प्रभू येशू ख्रिस्त आहे. ख्रिस्ताचा जन्म आपण साजरा करत आहोत आणि आपण उत्सव करत आहोत कारण की देवाचा पुत्र स्वर्ग सोडून आमच्यासाठी जगामध्ये आला. बायबलमध्ये यशाया संदेष्टाच्या द्वारे सर्वाधिक भविष्यवाण्या जुन्या करारामध्ये केलेल्या आहेत. जवळपास 400 भविष्यवाण्या असतील. त्यापैकी 300 भविष्यवाण्या तर एकट्या यशायाने केलेल्या आहेत. या ठिकाणी त्याच भविष्यवाण्यांपैकी एक भविष्यवाणी यशया याचा 9वा अध्याय आणि 6व्या वचनात बायबल आपल्याला सांगतं, कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. ख्रिस्त आमच्यासाठी जन्माला येणार हे बायबलमध्ये पूर्वीच नमूद करण्यात आलेलं आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? बरं, आता बायबलमध्ये लिहिलंय की येशू जगात येणार. मग याच्या आधी येशू जगात आला नव्हता का? ज्याच्या शब्दाने सगळं निर्माण झालंय तो प्रारंभीचा शब्द प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्या सामर्थ्याने अवघ निर्माण झालं. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये मानव रूप धारण करून येण्याआधी तो याआधी पण जगामध्ये आला होता. आता काही लोकांना प्रश्न पडेल की कसं काय तुम्ही असं सांगता? ऐका लक्ष देऊन. ज्या वेळेस शद्रक, मेशक आणि अबेदनगोला त्यांनी राजाची आज्ञा मानली नाही की सैताना पुढे त्यांना झुकण्याची वेळ आली होती, परंतु शद्रक, मेशक, अबेदनगो म्हटले की मी माझ्या परमेश्वराशिवाय कोणालाही नमन करत नाही. कुणी आमेन म्हणणार आहे काही गोष्टीला? आणि मग राजा चिडला. राजाने म्हटलं की जी भट्टी आहे तिला 7 पट अधिक तप्त करा आणि मग या तिघांनाही त्या भट्टीमध्ये फेकून द्या. ज्या वेळेस त्या लोकांनी ऐकलं, भट्टी तप्त केली आणि या तिघांना त्यांनी उचललं आणि त्यांचे हात पाय बांधून त्यांना त्या भट्टीमध्ये ज्यावेळेस ते टाकण्यासाठी गेले, जे टाकणारे होते ते होरपडून मेले आणि या तिघांना त्या भट्टीमध्ये टाकून दिलं. राजाला आजपर्यंत सवय आहे की जो कोणी भट्टीत पडेल तो ओरडेल, किंचाळेल, रडेल, दात खाईल आणि रडून रडून तो व्यक्ती मरून जाईल हे पाहण्याची राजाला सवय होती. पण आज त्या राजाने काहीतरी वेगळं पाहिलं होतं. किती लोक आमेन म्हणणार आहेत? ज्यावेळेस जग तुम्हाला बघणार आहे आणि लोक तुमचे वाईट दिवस बघण्याच्या तयारीत आहेत, तुमचा देव वरून खाली उतरेल आणि परमेश्वर तुमची स्टोरी बदलून टाकील. परमेश्वर तुमच्यासाठी अद्भुत गोष्टी करेल. राजा डोकावून बघतोय, हे बघा रे आतमध्ये काय चाललंय. मी तर पाहिलं 3 लोकांना आत टाकलं, पण तिथं कुणीतरी 4था व्यक्ती देवपुत्रासारखा तेजोमय, सामर्थ्यवान त्या अग्नीच्या भट्टी
मध्ये होता. राजा म्हटला चौथ्याचं तेज देवपुत्रासारखं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, तो कोणी देवदूत नव्हता, तो कोणी व्यक्ती नव्हता, तो चौथा तुमचा आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त भक्ताचा कैवार घेण्यासाठी अग्नीच्या भट्टीत उतरला होता. आता एक उदाहरण दिलंय, सिंहाच्या गुहेत उतरलेला देवदूत पण माझा आणि तुमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? ज्यांनी दानिएलाला वाचवलं तो आमचा येशू आहे. बर, मग जर मी सारखं सांगतोय, मी खूप उदाहरणं देऊ शकतो की याबद्दल. येशू या आधी पण जगात आला, पण येशू 2000 वर्षापूर्वी जो आला त्याचं आम्ही सेलिब्रेशन का करत आहोत? देवाच्या प्रिय लोकांनो, नाताळ. काही लोकांना असं वाटतं ज्याच्यात ताळ आणि मेळ नाही तो नाताळ. नाही नाही, असं नाही. हालेलुया. देवाचा पुत्र नाळ धारण करून आला, मनुष्य बनून आला, तो नाताळ आहे. हालेलुया. आमचा येशू स्वर्ग सोडून मानव बनून आमच्यामध्ये आला आणि त्या येशूच्या कृपेने आम्ही आशीर्वादित झालेलो आहोत. आमची पातकं त्या वधस्तंभावर त्यांनी वाहून नेली. आमच्या बदलीचं मरण त्याने घेतलं. आम्ही मरणार होतो, पण तो आमच्यासाठी मारला गेला आणि जीवन आम्हाला प्राप्त झालं. आमेन, आमेन. ऍक्च्युली एक गोष्ट मला विचारायची आहे तुम्हाला. विचारू का? नकोच का? विचारू? बर, तुम्ही आलेल्या प्रत्येक पाहुण्याकडे असंच रागाने बघता का? काही लोक असं खुन्नस मध्ये बघतात. मी काय इकडे येणं जाणं नाही माझं, बापूंनी बोलवलं म्हणून आलोय मी तुमच्यासाठी. हालेलुया म्हणा, मी आनंदी आहे. नाताळाचा सण एक आनंदाचा सण आहे. काही काही दीडशाने लोक म्हणतात बायबलमध्ये कुठं लिहिलंय 25 डिसेंबरला येशू जन्मालाय? अरे माठ्या, 25ला जन्म नाही तर 27ला तुझ्या बापाचं काय जातंय? जन्मलाय एवढं महत्वाचं आहे. जग साजरा करतंय, तू पण घे साजरा करून. हालेलुया. कधी जन्म हो, पण येशू जगात आला हा आनंद मोठा आहे आणि तो आम्ही साजरा करायलाच पाहिजे. आमेन, आमेन. प्रभूची स्तुती असो. बायबल आम्हाला शिकवतं, योहान 1:1 मध्ये प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. देवाच्या प्रिय लोकांनो, इन द बिगिनिंग वॉज द वर्ड, वर्ड वॉज विथ गॉड अँड वर्ड वॉज गॉड. हा जो वर्ड आहे, हा जो शब्द आहे, योहान 1:14 मध्ये बायबल सांगतं शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला, तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा, असा अनुग्रह व सत्य ह्यांनी पूर्ण होता. आमेन. देवाचा शब्द देही झाला. देवपुत्र शब्द आहे आणि तो शब्द देह धारण करून तुमच्या आणि माझ्यासाठी तो मध्यस्थ बनून या जगामध्ये आलेला आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वर आणि मनुष्य यांच्यामध्ये पापाची आडभिंत उभी राहिली होती. कशाची आडभिंत? पापाची आडभिंत. एक टाइम असा होता की असा आदाम बदाम खात एदेन बागेत फिरत असेल, पण जसा परमेश्वर यायचा आदाम धावत परमेश्वराला भेटायला जात असेल. पण ज्या दिवशी आदाम पापात पडला त्या दिवशी तो देवाला भेटायला समोर नाही गेला. तो झाडाच्या मागे आपल्या पत्नी बरोबर लपत होता. कारण तो दिवस असा होता, ना कपडा ना लत्ता, ओनली पत्ता. अख्ख्या अंगावर फक्त पानं होते. देवाला धन्यवाद द्या, जवळ काही बकरी वगैरे आली नाही त्या दिवशी. प्रभूची स्तुती असो. आता तो तिकडं लपलेल्या स्थितीमध्ये आहे आणि देवबाप विचारतो, आदामा तू कुठे आहेस? देवाला तर सगळं दिसतं. देवाला ऍक्च्युली प्रश्न पडतच नसतात. देवाकडे सगळे उत्तर आहेत. किती लोक आमेन म्हणणार आहेत? देव का विचारतो माहितीये का? आदामा तुझ्या मुखातून मला ऐकायचंय की तू पापात पडला आहेस का? त्याला विचारतोय परमेश्वर तू कुठं आहेस? आता तो झाडाच्या मागे लपलेल्या स्थितीमध्ये आहे. आता अशा परिस्थितीत आहे की देवापासून विभक्त झाला. आणि मग समजा हे झाड आहे, देवबाप आलेला आहे आणि आदाम झाडाच्या मागे लपलेला आहे. आज तुमच्या आणि माझ्यासाठी ते झाड ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे. हालेलुया. आम्ही वधस्तंभाच्या आड लपलेलो आहोत. देव बापाकडे आम्ही डायरेक्ट जर गेलो तर जळून भस्म हो. किती लोक आमेन म्हणणार आहेत? अनुवाद 4:24, आमचा परमेश्वर भस्म करणारा अग्नी आहे. कोणीच डायरेक्ट यहोवा देवाकडे जाऊ शकत नाही. आमेन. कोणी म्हणाल आम्ही डायरेक्ट जाऊ, तुझा कोळसा फिक्स आहे. हालेलुया. येशू शिवाय तारण नाही.
परमेश्वर ज्यावेळेस आमच्याकडे बघतो त्याला आधी ख्रिस्ताचा वधस्तंभ दिसतो आणि त्याच्या मागे लपलेले आपण दिसतो, म्हणून आमच्यावरती देव कृपा आणि करुणा करत राहतो. हालेलुया. आमचा मध्यस्थ प्रभू येशू ख्रिस्त आहे. येशूच्या येण्याने हालेलुया आम्ही पित्याबरोबर जोडलो गेलो. हा नाताळ आहे. हालेलुया. येशू आला याचा अर्थ आम्ही देवाबरोबर जुडलो गेलो आहोत. येशू मध्यस्थ झाला म्हणून आम्ही पित्याबरोबर एक झालो आहोत. देवाबरोबर कनेक्ट होण्याचं जर अजून काही वेगळं साधन असतं, जर देवाला 2-4 पुत्र असते, 2-4 पुत्र असते देवाला, येशून अजून काही भाऊ असते, तर आम्ही म्हटलं असं येशू आमचं तारण करतो का नाही, मी तुझ्या भावाकडे जातो. हालेलुया. पण देवाला धन्यवाद द्या, देवाला एकुलता एक पुत्र आहे. याचा अर्थ स्वर्गात जाण्याचा मार्ग फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. स्वर्गाची वाट एकच आहे आणि ती वाट प्रभू येशू ख्रिस्त आहे. स्वर्गात जाण्यासाठी जर कदाचित पत्र व्यवहाराची व्यवस्था असती, इथून पत्र लिहायचं देवाला पाठवायचं, अशी जर काही सोय असती तर काय झालं असतं, कदाचित पोस्टमॅनने मध्येच हरवलं असतं पत्र. सगळ्यांनीच पत्र लिहिले असते, सकाळपासून रात्रीपर्यंत लोक लिहितच बसले असते. कधी कधी काय होतं ना की काही लोक प्रार्थना कशी करावी कळत नाही. आणि एकदा तर आम्ही पुस्तकं लोकांना देत होतो आणि पुस्तकं देत असताना लोकांनी आम्हाला पत्ते पाठवले आणि सोलापूरमधून एक भाऊ खूप चिडला माझ्यावरती. काय आमचं सगळं डिटेल पाठवलं पण आम्हाला पुस्तकच नाही दिलं. मग आम्ही रेकॉर्ड चेक केलं, त्या दादानी पत्ता काय पाठवला होता माहिती का, 1ला माळा सोलापूर, बस पुढं काहीच ना. आता कोणत्या 1ल्या माळ्यावर त्याला पाठवायचं पुस्तक मला अजून कळालं नाही. म्हणलं दादा तुमचा ऍड्रेस फक्त 1ला माळा सोलापूर आहे, आता कोणकोणत्या 1ल्या माळ्यावर, कधी पत्ताच नाही टाकला. जसं पत्ता न टाकलेलं पत्र कोणाला मिळणार नाही, तसं जी प्रार्थना येशूच्या नावाने केली जात नाही ती स्वर्गात ऐकण्यात येत नसते. प्रियांनो, हालेलुया. एक नाव देण्यात आलंय आणि ते नाव प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आहे. पत्र व्यवहार असता मध्येच पत्र गाळ झाली असती, काही लोकांनी पत्र उशिरा पाठवली असती, मध्यस्थांनी वेळ झाला असता. देवाला धन्यवाद द्या, पत्र व्यवहाराची गरज नाही. जर आम्हाला देवाचा फोन नंबर मिळाला असता तर काय झालं असतं, आम्ही दिवसभर देवाशी बोलण्याचा प्रयत्न केला असता आणि एवढ्या लोकांनी फोन केलं तर फोन तर एंगेजच लागला असता. आप कतार में है, कृपया 2-4 साल के बाद फोन करे. अरे प्रभू माझा जीव चाललाय आत्ता, मला तुझ्या सहाय्याची गरज आहे, आप फोन बाद में करे. कट. नाही तर अजून एक सिस्टीम असती, ते नाही का, भाषा बदलने के लिए एक दबाए, अन्य भाषा प्राप्त करने के लिए 1 दबाए, आशीष प्राप्त करने के लिए 2 दबाए, चंगाई के लिए 3 दबाए. सगळे ऑप्शन सुटला 9वा ऑप्शन, नरक जाने के लिए 9 दबाए. मग तुला काहीच नको, तू नरकात जा, 9 दबाए. देवाला धन्यवाद. ना पत्र ना फोन, फक्त नाव घ्या. तुमची प्रार्थना स्वर्गात ऐकण्यात येते. येशू उच्चाराने स्वर्गामध्ये आमेन आणि हालेलुयाचा गजर होतो. तुमची प्रार्थना तुम्ही जेही प्रभूच्या नावात मागाल, येशूचं नाव घेताच तुमची प्रार्थना स्वर्गात मान्य करण्यात येते. या जगात तुमचे शब्द कोणी ऐको ना ऐको, तुमच्या प्रार्थनांची कोणी उत्तर देवो ना देवो, पण एक असं नाव आम्हाला मिळालं, येशूचं नाव. तुमची प्रार्थना ऐकली जाते. हालेलुया, प्रेज लॉर्ड. काही लोक प्रार्थना करतात लांबलचक प्रार्थना, इथून दिल्लीपर्यंत, आणि शेवटी एका वाक्यात, आणि हे प्रभू तुझ्याच नावात मागतो. कुणाच्या? अमिताभ बच्चनच्या? माठ्या? अशी प्रार्थना असते का? तुझ्याच नावात मागतो. येशू का नाही म्हणत तुझ्याच नावात मागतो? तू कोण? गेलेलं भूत परत येतील असं वागलं तर. हॅलो, येशूच्याच नावात मागतो म्हणायचं. हालेलुया. येशूचं नाव आम्ही निरंतर घेतलं पाहिजे. हा आमचा मध्यस्थ आहे आणि आमचा मध्यस्थ प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून आमच्यासाठी आला.
हा आनंद आमच्या मनात पाहिजे. आमच्या प्रार्थना ऐकल्या जात नव्हत्या, प्रभू आला आणि आम्हाला मध्यस्थ मिळाला, आम्हाला सुंदर नाव मिळालं की जेणेकरून आम्हाला सर्व प्रकारच्या बंधनातून सोडवता येईल. बरं, देवाला मानव का व्हावं लागलं? देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त, देव जो बाप देव आहे, देव जो पुत्र देव आहे, देव जो पवित्र आत्मा देव आहे. इथं लहान मोठं नाही, एक देव आहे. आपण तीन देवाची सेवा करत नाही, हा एक परमेश्वर आहे. मग त्या देव जो पुत्र, ज्याला आपण देव म्हणतो, तो देवाचा पुत्र जगात का आला? मानव का व्हावं लागलं? एखाद्या मनुष्याकडून देवाने का पापापासून आम्हाला सोडवलं नाही? कारण या जगात प्रत्येकाने पाप केलं असं बायबल सांगतं. एकही व्यक्ती शुद्ध आणि पवित्र नाही. कितीही मोठा बायबल मधला यशाया, इर्मया, नोहा, कुणाचंही नाव घ्या, बायबल सांगतं प्रत्येक मनुष्य पापी आहे. आणि मनुष्य पापी असल्यामुळे पापी माणसाला शुद्ध करण्यासाठी पापी व्यक्तीचा तिथं उपयोग झाला नसता. परमेश्वराने त्याची अद्भुत योजना केली आणि पापातून सोडवण्यासाठी पवित्रातून पवित्राची गरज होती. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्यासाठी या जगामध्ये पाठवलेलं आहे. आपण देवाच्या प्रतिरूपाचे होतो. नंतर पाप केलं, आमचा थोबडा बदलला. काही लोकांच्या चेहऱ्यावर कंटिन्यू 12 वाजलेले असतात. इचलकरंजीचे लोक चांगले आहेत, मला परत यायचंय. हालेलुया. कितीही त्यांना हसून बोला, त्यांची तोंड अशीच एकदम, असं वाटतं की काहीतरी मोठा गुन्हाच करून आलाय हा आत्ता काहीतरी. 12ही महिने चेहरे उतरलेले लोक असतात. हॅपी ख्रिसमस अंकल, अंकलच्या तोंडावरती 12च वाजले. ठीक आहे. पेटीत गेले तरी चेहरे उतरलेले आहेत काही लोकांचे. जीसस, प्रभू दया कर. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्ही देवाच्या प्रतिरूपाचे, पण आमचा चेहरा बिघडला, आमचं वर्तन बिघडलं आणि आम्ही मातीच्या स्वभावाचे झालो. मातीच्या क्षुल्लक तुच्छ स्वभावाचे झालो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त देव खाली आला. आमचं पाप त्याने स्वतःवरती घेतलं, त्याची पवित्रता, त्याची धार्मिकता आम्हाला दिली. मानवाला देवाशी जोडण्यासाठी देवाला मानव बनून जगात यावं लागलं. तो आमच्या सारखा झाला, मानव झाला आणि म्हणून त्याने आम्हाला पापातून सोडवलं. देवाचा पुत्र जगात यावा यासाठी देवाने अद्भुत योजना केली. एलियासाठी त्याने कावळे पाठवले, आज तुमच्यासाठी कांबळेला पाठवलं आहे. हालेलुया. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. महाराष्ट्रात जी मजा आहे ना सेवेची, जगात कुठंच नाही बरं का. आजच्या दिवशी मला अमेरिकेला बोलवलं असतं तरी मी म्हटलो असतो, सॉरी मला इचलकरंजीला जायचंय. तुम्हाला कळतं मी काय म्हणतोय? बरं, प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यांनी एलियासाठी कावळे पाठवले, योनासाठी मासा पाठवला, एलियासाठी देवदूत पाठवले, दानियेलासाठी देवदूत पाठवले, अनेक त्या इस्रायली लोकांना सोडवण्यासाठी संदेश त्याला पाठवलं, मोशेला पाठवलं. पण आमच्यासाठी कावळे, मासा, संदेश ते देवदूत नाही, आमच्यासाठी डायरेक्ट प्रभू वरून खाली आलेला आहे. हालेलुया. आपण स्पेशल आहोत. कोणाला कळालं का मी काय म्हटलं? म्हणा आपण स्पेशल आहोत. काही लोकांचा आवाज लई खोल गेला, आम्ही कसले स्पेशल पास्टर, आम्ही साधे लोक, भोळे लोक. अरे हट, आपण स्पेशल लोक आहोत. का? कारण आपण ख्रिस्ताची वधू आहोत. हालेलुया. आपण मंडळी आहोत. देवाने जगावरती प्रीती केली. योहान 3:16 तोंड पाठ असेलच आपल्या. देवाने जगावर एवढी प्रीती केली, प्रीती करताना जगावर, आणि रॅप्चर मध्ये घेऊन जाताना फक्त मंडळी, जगाला नाही नेणार. कारण मंडळी स्पेशल आहे. स्पेशल लोकांची स्पेशल सुटका खास प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्यासाठी जगात पाठवलं. आमेन. आनंदी आहेत तुम्ही? अजिबात वाटत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. देवाच्या प्रिय लोकांनो, नाताळ म्हणजे देवाबरोबर आमचं नातं रिस्टोर करणारा आहे. जे आम्ही एदेन बागेच्या बाहेर हाकललेलो आहोत, त्यांना परत येण्याची संधी म्हणजे नाताळ आहे प्रियांनो.
ख्रिस्ताचा जन्म आमच्यासाठी फक्त येशूचा जन्म नाही, आमच्या तारणाचा जन्म आहे. अंधारात बसलेल्यांसाठी प्रकाशाचा जन्म आहे. भुकेल्यांसाठी जीवनी भाकरीचा जन्म आहे. ज्यांची बंधनं आहेत त्यांची बंधनं सोडवणाऱ्या मसीहाचा जन्म आहे. जे आजारात आहेत त्यांच्या आरोग्याचा जन्म आहे. येशू आला म्हणजे आशीर्वाद आलेला आहे. येशू आला म्हणजे आमच्यासाठी सामर्थ्य आलेलं आहे, आमचा मध्यस्थ आलेला आहे. मग येशू आलाय म्हणजे काय रिस्टोर होणार आहे? ऐका, यशाया 61 अध्याय आणि 4 वचन, आयझाया चॅप्टर 61 वर्स 4. ते पुरातन काळची मोडतोड बांधून काढतील, आपल्या वाडवडिलांच्या वेळची खिंडारे भरून काढतील. उजाड नगरे व पूर्वीच्या पिढ्यांची ओसाड स्थळे पुन्हा वसवतील. किती सुंदर, किती गोड वचन आहे. जी पुरातन काळी झालेली मोडतोड आहे ती येत्या दिवसात बांधून निघणार, हे प्रभूचं वचन आहे. जे नातं तुटलं होतं एदेन बागेमध्ये ते परत जोडण्यासाठी येशू ख्रिस्त जगात आलेला आहे. पडलेल्या गोष्टी उभारल्या जातील, ही नाताळाची आपल्यावरती कृपा आहे. आमच्या देवाने अशी कृपा केलेली आहे की येशूचा जन्म आमच्यासाठी ही देवाची कृपा आहे. मोठ्या आनंदाची गोष्ट आहे आणि जगाच्या इतिहासातली अलौकिक गोष्ट आहे. जे गमावलंय, देवाचं प्रेम, स्वर्गीय आनंद, देवाची उपस्थिती, स्वर्गीय सामर्थ्य, त्या गोष्टी परत मिळण्याचं कारण आमच्यासाठी ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काही लोकांनी चेहरे असे केलेत, काहीच समजलं नाही, पण समजून सांगण्यासाठी मी खूप लांबून आलोय. त्याच्यामुळे चेहरे उतरवू नका आणि आनंदी राहा. आमेन. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. देवाच्या प्रिय लोकांनो, नाताळ म्हणजे गमावलेले आशीर्वाद परत येणं आहे. आता कसं ते थोडक्यात बायबल मधून आपण पाहूया. या ठिकाणी एक उदाहरण बघा की एक दिवस असा होता की अब्राहम आणि त्याचा पुतण्या लोट एकत्र निघाले होते, परंतु नंतर ते एका ठिकाणी जाऊन सेटल झाले. परमेश्वराने सांगितलं तसा अब्राम चालला होता. एक ठिकाणी ते थांबलेत येऊन आणि सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. अब्रामाकडे पण गुरढोरं आहेत, लोटाकडे पण गुरढोरं आहेत. परंतु काय झालं की दोन्ही गुराख्यांची भांडणं व्हायला लागली. अब्रामाचे गुराखी आणि लोटाचे गुराखी दोघं भांडायला लागले. मग अब्राम तो खूप समजदार व्यक्ती होता. त्याने म्हटलं की यांचे भांडणं झाले, एक दिवशी ते वाढतील, मग आमच्यात वैमनस्य होईल, त्यापेक्षा आपण दोघं वेगळंच होणं खूप चांगलं आहे. अब्रामाने सजेशन दिलं. मग त्याने आपल्या पुतण्याला विचारलं, लोटा, तुला कुठं जायचं रे बाबा? तू जिकडं जाशील ना त्याच्या विरुद्ध दिशेने मी जाईल. आणि मग लोटाने इकडं तिकडं नजर फिरवली. काही लोकांची नजर फार फास्ट असते. प्रभू त्यांना आशीर्वादित करो. पटकन चांगल्या चांगल्या गोष्टी उचलल्या जातात. ताटात 100 गोष्टी ठेवा, पण काही पटकन गुलाबजाम उचलणारे लोक आपल्यात असतात. इचलकरंजीचे लोक चांगले आहेत, पण काही ठिकाणी लोक असे असतात. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या लोटाने पाहिलं की इकडं काय ममरेची एलोन वनराई आहे सगळी, आणि या जंगलात काय मिळणार आहे आपल्याला, नको. तिकडं पाठ केली आणि त्याने बघितलं, अरे वा वा वा, काय शहर आहे, सदोम आणि गमोरा. अंकल, आय विल गो टू दिस साइड. अंकल, मी जातो सदोम गमोराला. ओके बेटा, जा तू. जा तू, इकडे जा, मी तुझ्या विरुद्ध दिशेने मी चाललो जंगलात. देवाच्या प्रिय लोकांनो, लोट खूप मोठ्या शहरात गेला आणि अब्राहम एका जंगलाच्या दिशेने एलोन झाडाच्या वनराईमध्ये गेला. बायबल सांगतं त्या जंगलात पण देव अब्राहमा बरोबर होता. हालेलुया. देवाने अब्रामाला बरकत दिली, देवाने त्याला आशीर्वादित केलं. याचं कारण काय माहितीये का? माझा प्रभू जिथं तुमच्या बरोबर आहे, तुमची बरकत झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला मोठ्या शहरातच गेलं पाहिजे, तुम्हाला असंच केलं पाहिजे, तुम्हाला तसंच केलं पाहिजे, त्याची काही गरज नाही. हालेलुया. तुम्ही जिथं आहात तिथं माझा देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. तुम्ही ज्या स्थितीत आहात तिथून माझा देव तुम्हाला उचलणार आहे. आमेन. हालेलुया. बरं, आता प्रॉब्लेम कोणाला यायला पाहिजे? अब्राम अरण्यात आहे त्याला, पण त्याला नाही आला. प्रॉब्लेम आला सदोम मध्ये राहणाऱ्या आपल्या या लोटाला प्रॉब्लेम आला.
5 राजांनी आक्रमण केलं सदोम गमोरावरती आणि त्यांनी जे काही होतं ते सगळं लुटलं आणि लोटाला पण बरोबर घेऊन गेले आणि अनेक लोकांना गुलाम बनवून सगळे हे राजे घेऊन गेले. त्याचा लीडर होता कादरला गोमर. आणि हे सगळे राजे 5 राजे ज्यावेळेस त्यांना घेऊन गेले, कुणीतरी त्यांच्यातून एक जण पळून निसटला आणि तो अब्रामाकडे जाऊन पोहोचला आणि अब्रामाला सांगितलं, अब्रामा तुझा पुतण्या लोट. हा हा बोल बाबा काय झालं. त्याला आणि सगळ्या संपत्तीला, तिकडच्या लोकांना सगळी त्यांची संपत्ती लुटून राजे घेऊन गेलेत. अब्राम म्हटलं, घरामध्ये कोण कोण रेडी आहे रे, सगळे बाहेर या. 318 लोकांना घरातून बाहेर घेतलं आणि 318 लोकांना बरोबर घेऊन अब्रामाने युद्ध लढलं आणि त्याने त्या 5 राजांवरती विजय मिळवला. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. उत्पत्ती 14वा अध्याय 12 ते 16 वचनांमध्ये हे बायबल आपल्याला सांगतं. फक्त 15 आणि 16 आपण वचन वाचूया. उत्पत्ती 14, 15 आणि 16. त्याने आपल्या दासांच्या टोळ्या करून त्यांच्यावर रात्री चाल केली आणि त्यांना मार देऊन दिमिश्काच्या उत्तरेस होबापर्यंत त्यांचा पाठलाग केला. त्याने सगळी मालमत्ता माघारी आणली. कोणी आमेन म्हणणार आहे का? त्याने किती मालमत्ता आणली? अर्धी नाही, 50% नाही. काही लोक म्हणतात तुम्ही प्रार्थना केली, मला आता थोडं थोडं दिसतंय. थोडं थोडं नाही, पूर्ण दिसलं पाहिजे. हालेलुया. जरा जरा मला बरं वाटतंय, जरा जराचा परमेश्वर नाहीये. माझा देव 100% वाला देव आहे. हालेलुया. आरोग्य देईल तर पूर्ण देईल, बरकत देईल तर पूर्ण देईल, आशीर्वाद देईल तर पूर्ण देईल. जेवढं वैऱ्याने लुटून नेलं होतं अब्रामाने ते सगळं परत आणलं. बायबल सांगतं येशूच्या नावात तुमच्या जीवनावरती भविष्यवाणी करत आहे. जे आशीर्वाद तुमचे गेले आहेत 2026 मध्ये, ते आशीर्वाद तुमच्याकडे धावत येत आहेत. ज्या गोष्टी तुम्ही गमावल्या आहेत तुमच्या जीवनाकडे त्या गोष्टी धावत येत आहेत. आशीर्वादांसाठी तयार व्हा. किती लोक आमेन म्हणणार आहेत? प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. त्याने सगळी मालमत्ता माघारी आणली. त्याप्रमाणेच आपला भाऊबंद लोट, त्याची मालमत्ता, स्त्रिया व लोक माघारी आणले. आणि मग पुढे बऱ्याच गोष्टी आहेत, पण एवढं समजून घ्या, जे लोटाने गमावलं अब्रामाने परत आणलं. सगळ्यांनी म्हणा, जे मोठ्या आवाजात. तुम्ही काय नवी नवरी आहात का? म्हणा, जे लोटाने गमावलं ते सगळं अब्राहमाने परत आणलं. लक्षात राहणार सगळ्यांनी, हो की नाही? प्रेज द लॉर्ड. आता आणखीन एक तुम्हाला घटना सांगतो. काय झालं की इसाकाला देवाने एक प्रेरणा दिली. इसाक कोण? अब्राहमाचा मुलगा. आणि अब्राहमाच्या मुलाला इसाकाला परमेश्वराने प्रेरणा दिली. आणि हा इसाक जो आहे तो पलिष्ठ्यांनी ज्या अब्रामाच्या विहिरी घेतल्या होत्या, आता घेतल्या वापरल्या तर वेगळी गोष्ट आहे. पलिष्ठी आधीपासून थोडेसे जरा डोक्यामध्ये कमीच आहेत. त्यांनी काय केलं, अब्रामाच्या विहिरी आता त्याच्यात पाणी आहे आणि त्या गल्फ कंट्रीमध्ये ज्याच्याकडं विहीर आहे तो म्हणजे खूप मोठा माणूस समजला जातो. आज पण पाणी असणं म्हणजे खूप मोठा आशीर्वाद आजही तिथं समजलं जातं. मग ते पाणी आहे, विहीर आहे, वापरायची. पण ह्या 1.5 शहाण्या लोकांनी काय केलं की त्या विहिरीमध्ये माती टाकली आणि सगळ्या विहिरी बुजवून टाकल्या. अब्रामाच्या विहिरी वैऱ्यांनी, पलिष्ठ्यांनी बुजवून टाकल्या. ज्यावेळेस इसाकाला कळालं माझ्या बापाच्या विहिरी यांनी बुजवल्यात काय, इसाकाने काय केलं की त्या ठिकाणी गेला आणि त्याने पहिली विहीर त्याच्या बापाची खणायला लोकांना सांगितलं. ती विहीर खणल्यानंतर त्या ठिकाणी पलिष्ठे आले आणि त्यांनी कलह केला. उत्पत्ती 26वा अध्याय 20व्या वचनात सांगितलंय की अब्रामाची विहीर इसाकाने खणल्यानंतर लोकांनी कलह केला आणि म्हणून त्या पहिल्या विहिरीला इसाकाने एसेक असं नाव दिलं. मग परत त्याने जाऊन त्यांच्याशी भांडत नाही बसला, तो दुसऱ्या विहिरीकडे गेला. किती लोक आमेन म्हणतील? शांत बसण्यात आशीर्वाद आहे. आपली संस्था कोणती? शांतीदूत, भांडणदूत नव्हे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? शांतीने राहायचं. किती लोक आमेन म्हणणार आहेत? आवाज लई खोल गेला तुमचा. प्रभू तुम्हाला शक्ती आणि सामर्थ्य देव. शांत बसायचं, प्रभू तुम्हाला आशीर्वाद देणार. बघा कसं आहे ना की जिला न सांगता कळतं, बोलायची गरज पडत नाही, सांगावं लागत नाही. जिला न सांगता कळतं ती आई असते. तोंड उतरून या, घरात आल्या बरोबर
काय रे बाबा, काय झालं तुला, काय प्रॉब्लेम आहे का? आईला लगेच कळतं लेकरांचे चेहरे बघून, बरोबर की नाही? मनातली गोष्ट आईला कळते. जिला न सांगता कळतं ती आई असते, जिला समजून सांगितल्यावर कळतं ती बहीण असते, आणि जिला कितीही सांगा ऐकतच नाही ती कोण असते? काय? अरे ती बहिरी असते, बहिरी. बायको ऐकते सगळं. स्त्रियांनो, आपापल्या पतीच्या अधीन असा. तुमच्या डोक्यात नाही बसलंय त्याच्यामुळे घरात प्रॉब्लेम आहे. सगळं ऐकते बायको. बायको प्रत्येक गोष्ट ऐकते. प्रभूला धन्यवाद, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. जी ऐकत नाही ती बहिरी असते. कानाची ट्रीटमेंट घेतली नाही तर प्रार्थना करून घ्या, प्रभू तिला पण बरं करेल. पण बायको पण ऐकते, हालेलुया. मग आम्ही आमच्या परिवारामध्ये ऐक्य टिकून ठेवलं पाहिजे, प्रेम टिकून ठेवलं पाहिजे, जेणेकरून देवाचं गौरव होईल. या ठिकाणी अब्रामाच्या कार्याबद्दल इसाकाला ओढ आहे, आणि इसाकाने काय केलं? शांतता बाळगली. पहिली विहीर खणली, वैरी भांडतायत, भांडू दे. जाऊन त्याने दुसरी विहीर खणली. तिथं पण लोक वैर उत्पन्न केलं, आणि म्हणून त्या दुसऱ्या विहिरीला उत्पत्ती 26-21 मध्ये सितना असं म्हटलेलं आहे. तिसरी विहीर केली की जिथं परमेश्वराने कृपादृष्टी केली, तिसऱ्या विहिरीला पाणी लागलं, त्या विहिरीचं नाव त्याने रिहोबोत ठेवलं. आणि चौथी विहीर जी आहे तिला शप्तेची विहीर, आणि जिला बैरशेबा असं म्हटलेलं आहे. 26व्या अध्यायाच्या 22 ते 32 वचनामध्ये या पुढच्या गोष्टी दिलेल्या आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या विहिरी, आब्रामाच्या विहिरी वैराने बुजवून टाकल्या होत्या, इसाकाने जाऊन त्या खणल्या. हालेलुया. बोलो येशू मसीह की हालेलुया. तुम्हाला कळतंय मी काय म्हणतो? आब्रामाची विहीर आब्रामाचा आशीर्वाद आहे. तो आशीर्वाद वैराने घेतला होता, इसाकाने तो आशीर्वाद परत मिळवला. कुणी आमेन म्हणणार आहे? आता समजून घ्या, एका टर्निंग पॉइंटवरच संदेशाच्या, आणि ह्याच्यात दुर्लक्ष केलं तर मग काहीच समजणार नाही. लोक विचारतील, विकास कांबळे पास्टरनी काय सांगितलं? तुम्ही फक्त एवढंच म्हणा, लई भारी संदेश दिला, बस. काय सांगितलं? डोक्यातूनच नाही गेलं, काय घुसलंच नाही डोक्यात. ऐका लक्ष देऊन. जे लोटाने गमावलं ते आब्रामाने प्राप्त केलं. जे आब्रामाने गमावलं विहिरी, त्या इसाकाने प्राप्त केलं. कुणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. लोटाने गमावलं, आब्रामाने प्राप्त केलं. आब्रामाने गमावलं ते इसाकाने प्राप्त केलं, आणि जे आम्ही गमावलं ते परत येशूने आमच्याकडे आणून दिलेलं आहे. तो नाताळ आहे प्रियांनो. हालेलुया. आमचा योद्धा आमचा येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलो येशू मसीह की. युद्ध तुमचं नाहीये, युद्ध तुमच्या देवाचं आहे. हालेलुया. कोणाशी लढण्यात टाइम घालू नका. कोण आमेन म्हणणार आहे का? काही लोक कंटिन्यू सैतानाच्या मागावर असतात. येशूचं नाव कमी, सैतानाचं जास्त. हालेलुया. कुठेही भूत दिसतं त्यांना. कोणाच्या घरात गेले, मला भूत दिसलं. कुठं चांगल्या ठिकाणी उभं राहिले, मला चर्चच्या दारात भूत दिसलं, मला इथं भूत दिसलं. ऍक्च्युली भूत तिथं नाही, भूत तुझ्यात आहे. हालेलुया. कुठंही गेलं की ह्याला दुष्ट आत्मा, त्याला भूत, त्याला असतं. पण त्याच्यात बोलण्यात वेळ घालवू नका. तुमच्या मुखातून फक्त येशू 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 येशू, तुमच्या देवाचं गौरव तुमच्या मुखातून निघालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि आज आमचं लक्ष आमच्या परात्पर देवाकडे पाहिजे. आमच्या प्रभूकडे आमची दृष्टी लागलेली पाहिजे. निरंतर आम्ही त्याचं गौरव केलं पाहिजे. का? कारण तो आमचे गेलेले आशीर्वाद परत देणारा आहे. लोटाचं जे गेलं होतं आब्रामाने परत मिळवून दिलं. आब्रामाचं जे गेलं होतं ते इसाकाने परत मिळवून दिलं. आमचं जे गेलं होतं देवाबरोबरची फेलोशिप, येशूच्या ठाई ती फेलोशिप आम्हाला परत मिळालेली आहे. जे सामर्थ्य आम्ही एदेन बागेत हरवून बसलो होतो ते ख्रिस्ताने आम्हाला परत आणून दिलेलं आहे. आता आम्ही परराष्ट्रीय आणि देवाचे दूरचे लोक नाही, आता आम्ही देवाच्या जवळचे लोक आहोत. हालेलुया. ख्रिस्ताने आम्हाला देवाबरोबर जोडलेला आहे. हा नाताळ आहे प्रियांनो. हालेलुया. हा खरा ख्रिसमस आहे. आमच्या जीवनात प्रभूचं गौरव, प्रभूचं सामर्थ्य प्रकट व्हावं, हा खरा आमच्यासाठी मोठा आनंद आमच्या परमेश्वराने दिलेला आहे.
पहिले करीन 15वा अध्याय आणि 45 वचन पहिला आदाम आणि दुसऱ्या आदामाविषयी काय सांगतं. पहिला आदाम म्हणजे एदेन बागेतला, दुसरा आदाम म्हणजे गायीच्या गोठ्यात जन्म घेणारा आमचा येशू ख्रिस्त. पहिला आदाम आणि दुसरा आदाम याच्याबद्दल बायबल काय सांगतं पहा. पहिले करीन 15:45. त्याप्रमाणे असा शास्त्रलेख आहे की पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला, शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. किती लोक आमेन म्हणणार आहेत. हालेलुया. हा आमचा येशू ख्रिस्त आहे. पहिल्या आदामाने सगळं गमावलं, दुसऱ्या आदामाने गमावलेलं परत प्राप्त करून दिलं. पहिला आदाम मातीतून आला होता, आम्हाला पण मातीत घातलं. दुसरा आदाम स्वर्गातून आला होता, म्हणून आम्हाला स्वर्गाची आशा आहे. तो आमचा स्वर्गीय देव आहे. आमचे आशीर्वाद जगाचे नाहीत. कोणी आमेन म्हणणार आहे का. जगाच्या सगळ्या गोष्टी संपतात. हालेलुया. आवाज खोल गेला तुमचा, पण हेच सत्य आहे, बदलता येत नाही. काय झालं ना की माझ्याकडे साधा फोन होता आधी सुरुवातीला, म्हणजे असं फेकून मारला की एखाद्याचं डोकं पण फुटू शकतं असं एकदम सुरुवातीला. इनकमिंगला 16 रुपये चार्जेस आणि खूप खतरनाक फोन होता. आणि त्याच्यानंतर आयफोन आला ॲपलचा, आणि आयफोन 4 मी एक जणाकडे बघितलं. मी प्रार्थना केली, प्रभू दे ना मला आयफोन. आणि आपला देव तर प्रार्थना ऐकणार आहे. घेतला फोन मी, प्रभूची कृपा झाली, कुठून मला फोन मिळाला ना, असा आनंद. वा वा वा. असं टेबलवर कोणाशी बोलत बसलो का टेबलवर असं करून ठेवायचो, म्हणजे त्यांना तो लोगो दिसल, बाबा आपल्याकडं फोन आहे. एकदा एक ब्रदर बरोबर असंच बसलो होतो एका हॉटेलमध्ये चहा पाणी घेत, मग ठेवला असं टेबलवरती आयटीत एकदम. ते ब्रदर म्हटलं, अरे वा, आयफोन घेतलं तुम्ही, आयफोन 4. प्रभूचा आशीर्वाद आहे, दुसरं काय. हालेलुया. माझा देव मला उत्तम गोष्टी देऊन तृप्त करतो. आता त्यांनी गप्प बसावं ना. माझा आयफोन 4, त्यांनी आयफोन 5 काढला आणि टेबलवर ठेवला. माझी शांती झाली भंग. म्हणलं काय हे, आयफोन 5, माझा देव उत्तम गोष्टी. म्हटलं प्रभू लई कचरा झाला राव आज. पाळकाकडे आयफोन 4 आणि मेंबरकडे आयफोन 5. असं करता करता नंतर आयफोन 7 आला. आयफोन 8 बघितला का परत शांती भंग. तुम्हाला कळते, एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला कितीही आस असेल या जगामध्ये, ती आस संपून जाईल. म्हणून नजर स्वर्गाकडे लावा. तुम्ही असे संतुष्ट व्हाल की तुमचा आनंद कशाने संपणार नाही. ज्यांनी आध्यात्मिक गोष्टींची रुची बाळगलेली आहे त्यांची शांती कशाने भंग होत नाही. त्यांचं जीवन आशीर्वादित असतं. त्यांचं जीवन देवाच्या पवित्र सामर्थ्याने भरलेलं असतं. बोलो येशू मसीह की. हालेलुया. तुम्ही आनंदी आहेत सगळे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. देवाच्या प्रिय लोकांनो, नाताळाचा सण आमचे गेलेले आशीर्वाद परत आमच्याकडे घेऊन येणारा सण आहे. जे आदामाने गमावलं, ख्रिस्तामध्ये ते आम्हाला प्राप्त झालंय. गलतीकरास पत्र 3 अध्याय 13 आणि 14 वचनात बायबल सांगतं, आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. यात उद्देश हा की आब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. ख्रिस्त शाप झाला आमच्यासाठी आणि आम्हाला खंडणी भरून त्याने सोडवलं आहे. आम्हाला त्याने मुक्त केलेलं आहे. ख्रिस्ताचा जन्म आमच्या सुटकेसाठी झालेला आहे. प्रभूने आम्हाला मुक्त केलेलं आहे. त्याच्या आशीर्वादाने त्याने आम्हाला भरलेलं आहे. इफिसकरास पत्र 2 अध्याय 13 आणि 14 वचनामध्ये बायबल सांगतं, परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठायी ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहात. कारण तोच आमची शांती आहे. त्याने दोघांना एक केले आणि मधली आडभिंत पाडली. आमेन. देवाची मनुष्याला जोडण्याचं काम येशूने केलेलं आहे. हा खरा नाताळाचा सण आहे. ख्रिस्ताचा जन्म एवढ्या आनंदात आम्ही साजरा करतो. बरं, येशूचा जन्म आनंदात साजरा केला आणि लोक कधी कधी असं जगात आपल्याला बघायला मिळतं, कोणी वारल्यानंतर आपण तिथं समजा एखादी शोक सभा असेल किंवा काही पण असेल, काही कार्यक्रम असेल किंवा प्रेतक्रिया विधी आहे, वरती टायटल देतो आपण दुःखद निधन. कारण प्रत्येक व्यक्तीचं निधन हे दुःखद आहे. पण येशूचं क्रुसावरती बलिदान देणं, त्या दिवसाला
आम्ही दुःखद शुक्रवार नाही म्हणत, आम्ही त्याला उत्तम शुक्रवार, गुड फ्रायडे म्हणतो. हालेलुया. कारण त्या दिवशी उत्तम हे झालं, आमची पाप क्रूसावरती संपली. हालेलुया. आमचे शाप वधस्तंभावरती संपले, आम्हाला जीवन प्राप्त झालं आणि ह्या जीवनाची सुरुवात त्या गायीच्या गोठ्यामध्ये आम्हाला बघायला मिळते. येशूचा जन्म आमच्यासाठी फार मोठ्या आशीर्वादाचं कारण आहे. ख्रिस्ताच्या जन्माने आमचं जीवन आशीर्वादित केलेलं आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? तसं साक्षात प्रभूने मला दर्शन दिलं, माझ्या समोर उभा राहिला आणि त्याने मला सांगितलं, विकास हे सगळं सोड, उठ आणि माझी सेवा कर. 15 वर्ष झाले. या 15 वर्षात माझ्या प्रभूने मला काहीच कमी पडू दिले नाही. हालेलुया. बोलो येशू मसीह की. माझ्याकडे खूप काही आहे हे मी सांगणार नाही. माझ्याकडे येशू आहे आणि तो माझं धन आहे प्रियांनो. हालेलुया. आणि माझा सगळा आनंद या प्रभूच्या कार्यामध्ये आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू जिवंत देव आहे. येशूचं आमच्यासाठी येणं एक आशीर्वादाचं कारण आहे. येशू आज गव्हाणीत नाहीये बेथलेहमच्या. इस्रायलला मी जाऊन आलो काही वेळा. येशूची जी कबर आहे ना यरुशलेमेत, तशा 400 कबरा यरुशलेमेमध्ये. इस्रायल राष्ट्रात येशूच्या कबरेसारख्या 400 कबरा आहेत. 399 कबरा आजही बंद आहेत. एकच कबर उघडी आणि ती प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. एक टाइम होता की लोक त्याला म्हणायचे नासोरी येशू, नासोरी येशू, नासोरी येशू. पण आता टाइम आलाय की तो इचलकरंजीचा येशू आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमचा येशू इथं आहे. आज तो येशू आमच्या जीवनात आम्हाला दिसला पाहिजे. मागे लोक जसं त्या घरात पोहोचले जिथं तो तारा थांबला, जसे ते पोहोचले त्यांना सगळ्यात पहिली गोष्ट दिसली, मरियेजवळ येशू आहे. तसे लोक ज्यावेळी तुमच्या घरी येतील, तुमच्या जवळ त्यांना येशू दिसला पाहिजे. हालेलुया. तुमच्या घरात तुमच्या शेजाऱ्यांना येशू दिसला पाहिजे. तुमच्या नातेवाईकांना तुमच्यात येशू दिसला पाहिजे. तुमच्या परिवारात येशूचं सामर्थ्य दिसलं पाहिजे. आमेन. बोलो येशू मसीह की. आनंदी आहेत? जेवढे आनंदी आहेत सगळे उभे राहा. प्रार्थना करणार आहोत आपण. थँक्यू जीसस. लवकर उभे राहतील त्यांना जास्त आशीर्वाद मिळेल. कम ऑन. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. धन्यवाद ईश. प्रभूची स्तुती असो. इथं जस्ट पोहोचण्याआधी देवाचे सेवक बिशप आमोस सिंग यांच्याशी माझं बोलणं झालं फोनवरती आणि उद्या आणि परवा ते या ठिकाणी असणार आहेत. आमेन. आणि माझा विश्वास आहे की त्यांच्याद्वारे परमेश्वर अद्भुत रीतीने आपली भेट घेणार आहे. आपल्या जवळपासचे परिवारातल्या सगळ्या लोकांना घेऊन या आणि हा अभिषेक पुढच्या 2 दिवसात अजून वाढत आणि वाढत जाणार आहे. आमेन. आणि यंदाची ख्रिसमस फेस्टिवल काहीतरी विशेष अशी घडणार आहे. आमेन. तुमच्या उत्साहाबद्दल प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. या आपले डोळे बंद करूया. आपण एक लहानशी प्रार्थना करणार आहोत. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद ईश्वर. पवित्र 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 परम पवित्र थोर सनातन आमच्या स्वर्गीच्या देवा, नासोरी येशूच्या नावात पिते आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. आज रात्री प्रभू तू दिलेल्या वचनाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. तुला धन्यवाद देतो. आमची भेट घेतलीस प्रभू. तुझा अद्भुत आणि अलौकिक गौरव आमच्या जीवनात प्रकट व्हावं अशी दया आणि कृपा. आज आमची प्रार्थना आहे स्वर्गीय बापा, येथे उपस्थित माझ्या प्रत्येक भावा बहिणीला, लहान थोरांना तुझ्या आशीर्वादाने तू भर. स्वर्गीय बापा, तुझ्या पवित्र सामर्थ्याचा अनुभव प्रत्येकाच्या जीवनात तू दे. मरिया योसेफ यांच्या जीवनात आलास आणि प्रभू तू अद्भुत काम केलं आणि आज ख्रिस्ता
अद्भुत आणि अलौकिक आशीर्वादाची रात्र आहे. तुझ्या मी उपकार मानतो. आज मी प्रार्थना करतो स्वर्गीय बाबा, शांतीदूत सेवा संस्था इचलकरंजी, ही संस्था प्रभू तुझ्या पवित्र रक्तात घे. जे कार्य प्रभू ते करत आहेत समाजाच्या हितासाठी, त्यामध्ये त्यांना तू सहाय्य आणि मदत कर प्रभू. या संस्थेचा उपयोग तुझ्या गौरवार्थ करत आहेस म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. अब्राम बापूंना आणि प्रभू त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना तू आशीर्वादित कर. तुझ्या राज्यात त्यांचा अधिकाधिक उपयोग कर आणि तुझं गौरव होऊ दे. इथून पुढचे प्रभू ख्रिसमस फेस्टिवलचे सगळे कार्यक्रम, सर्व गोष्टी अत्यंत आशीर्वादाच्या कर. आज रात्री स्वर्गातून तू आमच्यामध्ये उतरून आलास आणि स्वर्गीय शांती प्रत्येकाच्या जीवनात तू दिलीस. तुझे उपकार मानतो. इथं येताना जसे तुझे लोक होते तसे रिकाम्या हाताने ते माघारी चाललेले नाहीत. त्यांच्याकडे अभिवचन आहे की प्रभू आमच्या जीवनात आलेला आहे. प्रभू तुला धन्यवाद देतो. आशीर्वाद आज मोकळे करण्यात आलेले आहेत. गेलेले आशीर्वाद परत त्यांच्या जीवनाकडे धावत आलेले आहेत. तुझे आम्ही उपकार मानतो. इथून पुढचा वेळ तुझ्या हाती घे. आम्हा सर्वांचा ताबा तुझ्या रक्तात घे प्रभू. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते आहे. आमेन, आमेन. जोरदार टाळ्या येशूसाठी. कमाल बोलो येशू मसीह की जय. आमेन, आमेन.